वेलकम बॅक. सुस्वागतम सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. दुपारचं सत्र आपण पाहिलं कंप्लीट आणि आता तिसरं सत्र सुरू होताना पाहायला मिळत आहे. गावदेवी बरपपाडा विरुद्ध NCC नायगाव. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं प्रफुल्ल नावाचा गोलंदाज पाहायला मिळते. समोर महेश आणि आकाश. पहिला चेंडू आपण पाहिला प्रफुल्लच्या माध्यमातून फेकला गेलाय, परंतु पंच रोशन पाटील आम्हाला इशारा देतात की हा आहे वाईड चेंडू. प्रफुल्लने प्रयत्न केला होता एक चांगल्या लाईनवर मात्र हाताळण्याचा. वाईटचा इशारा मात्र जरूर येताना पाहायला मिळतोय. आणि वाईट ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर सुरुवात आपण पाहिले तर एक एक्स्ट्राच्या स्वरूपात आई गावदेवी स्पोर्ट्स टीमची कट करण्याचा प्रयत्न होता. प्रफुल्लच्या विरोधात आपण पाहिलं महेशची जी स्ट्रॅटर्जी आपल्याला पाहायला मिळत आहे की बागपुडला जास्त चेंडूला आपण पंच करूया, परंतु प्रफुल्लकडे भरपूर क्रिकेटचा अनुभव आहे. रेग्युलर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक त्याच्या हातामध्ये का सोपवला जात आहे, कारण की एक सटीक आणि लाईन आणि लेंथ ही त्याची ओळख आहे आणि त्या ओळखीवर मात्र निर्भर राहून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. आता पाहावं लागेल, पुन्हा एकदा दिशा खराब आहे. दिशा खराब तर दशा खराब होईल. प्रफुल्ल आता मात्र आपण पाहिलं की प्रश्न पडला असेल की आता कोणत्या लाईनवर मात्र गोलंदाजी करावी. आकाश दुसऱ्या बाजूने पुढे आला. महेशला आता काहीतरी सांगतोय. दोन शब्दामध्ये सल्ला मशवरा झालाय. टीम मीटिंग दोघांच्या मध्ये झाली आहे. आता संकेत विकेट किपरच्या भूमिकेत त्यांना आपण बघतोय. ते या टीमचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. त्यांनी प्रफुल्लला देखील म्हटलं असेल की आता कोणती लाईन पकडायची आहे. अतिरिक्त बाउन्स आबळेला आपण पाहिला दिला गेलाय. चेंडूला मात्र आपण पाहिलाय तर मग व्यवस्थितपणे हाताळला देखील होता आणि एक चांगल्या स्पॉट्सवर म्हणजे हार्डलेनवाला जो स्पॉट असतो ना तो पिक केला. तिथे हाताळणे अतिरिक्त बाउन्स डॉट. आता टर्न केला गेला होता. अगदी आपण पाहिलं तर लॉंग लेगच्या दिशेने खेळलाय. पाठलाग केला जातो चेंडूचा. अंतिमच्या क्षणाला चेंडू स्टॉप झालाय. जोपर्यंत उचलला जाईल फेकला जाईल 3 धावा मात्र त्याच वेगाने पूर्ण केल्या. चांगला इंटेन दर्शवला गेला. थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर सफल झाला होता. आकाशने जो सल्ला दिला होता त्या सल्ल्याचा फायदा मात्र झाला. आकाशाला पाहिलं आपण तर ॲज अ ओपनर प्लेअर म्हणून आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स बरपपाडा टीमचा एक महत्वाचा स्टार खेळाडू म्हणजेच आकाश बरप जो आपण पाहतोय. तो पहिला चेंडू फेस करेल या मॅच मध्ये. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतो इन दी एअर. सरळ निघून गेला. इज आउट ऑफ द पार्क. आकाश नावाचा हा फटका धमाकेदार A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार. वाव का सॉलिड टायमिंग पाहायला मिळालं. अगदी व्यवस्थित आपण पाहू शकतोय. रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये हा चेंडूला फेकून दिला मिड विकेटला. आणि आपली जी शैली आहे ना, जो आपला अंदाज आहे तो अंदाज दर्शवला गेला आकाशनं. आकाशची झेप घेतली षटकार. यावेळेला खोल टप्प्यामध्ये हाताळलेला स्ट्रेअर केला सरळ बाच्या सहाय्याने. अगदी आपण पाहू शकतोय फोल्डर आहे ती ते चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना पाहायला मिळत आहे. तिथे आपण पाहिलं तर संकेत आपल्याला व्हाईट लॉंगन मध्ये पाहायला मिळत आहेत. पंच केलाय. गॅप मोठा आहे. डीप कव्हरला चेंडू वेगाने पाठलाग केला जातोय. मात्र शेवटच्या क्षणाला चेंडूला पकडलाय. पाठलाग तितका चांगला देखील झाला होता. थोडासा चेंडू स्लो झाला. षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं बिनबादची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात म्हणायला काही हरकत नाहीये. टीमची टोटल तब्बल पोहोचली गेली आहे 14 या आकड्यावर. बिनबाद 14. अगदी आपण पाहिलं पहिलं षटक समाप्त झालंय आणि या पहिल्या षटकामध्ये आकाश न मात्र जो इंटेन दर्शवला गेलाय सुरेख. पहिले षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये 14. सुरुवात मिळाली अफाट मोठी.
आता दुसऱ्या षटकामध्ये येतील मिस्टर अतिश. बॉलिंग ट्रॅकवर आकाश अँड अतिश. आकाश आपण पाहिला तर सातत्याने एक अफलातून क्रिकेटपट्टू म्हणून आपण पाहतोय. एक आधी बरफपाडा टीमसाठी चांगला क्रिकेटपट्टू आहे, चांगला टॉपचा ऑलराऊंडर खेळाडू. आणि सगळ्यात मोठा म्हणजे आपण पाहिलं तर एक फॉर्मॅट सुद्धा आपण पाहिलं तर मग चांगल्या स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धा खेळताना या खेळाडूला आपण पाहतोय. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा लवकर खेळला गेला होता, बॅट थोडा उशिराने आला, नक्कीच चेंडू आपण पाहिलं. परंतु ज्याप्रमाणे बॅटचं स्पिन पाहायला मिळालं होतं, अफाट वेग. अगदी आपण पाहिलं तर हा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. चंडिका स्पोर्ट जुचंद्र टीम देखील इथे दाखल होताना पाहायला मिळते इन ॲक्शन मध्ये. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा टीमच्या सोबत मात्र इथे लढताना नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला जरूर डोळ्यांच्या समोर येताना पाहायला मिळतील. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. अगदी आपण पाहिलं चेंडू मध्ये व्हेरिएशन आहे. आकाशला आता हे चेंडू निरीक्षण करून खेळावे लागतील, कारण की जर मोठे शॉट एक्झिक्यूट करायचं असतील तर लाईन आणि लेंथला पिक करावे लागेल. म्हणजे ज्या प्रकारचं व्हेरिएशन आता आहे ना अतिशकडे, त्या व्हेरिएशनने मात्र थोडासा चक्कर गेला बॅटर आकाशला. आता दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग फलंदाज महेशनं पाहिलंय आणि सांगितलं की अशा प्रकारे खेळ आपल्या टीमसाठी फायदेशीर होऊ शकतोय. अगदी जवळजवळ आपण पाहिलं तर मग आता काय केलं जाईल. समोर खेळला जातोय, प्रफुल्ल आहे तिथे, शतरक्षण चांगलं झालंय, नितेशचं चांगलं बॅकअप मिळालंय. अगदी आपण पाहिलं तर मग सिंगल. या षटकामध्ये थोडंसं शांत ठेवलं. जी पार्टनरशिप पहिल्या ओव्हरमध्ये मोठी आली होती ती पार्टनरशिप यावेळेला थोडीशी धीमी केली आहे. 3 मध्ये 1 झाली आहे. उडवण्याचा प्रयत्न हवेत आहे चेंडू, संकेत दुरून आलेत, झेलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र आपण पाहिलं की चेंडूला अडवण्यामध्ये समजदारपणा दर्शवला जातोय. परंतु तत्पूर्वी आपण पाहिल्या 3 धावा ह्या टीमच्या टोटल मध्ये जोडल्या गेल्या. चांगली विकेटच्या मध्ये दौड लगावली गेली आहे आणि चांगल्या प्रकारे धावा मात्र मेंटेन केल्या जात आहेत. अगदी आपण पाहिलं तर मग धाव फळक 18च्या घरामध्ये पोहोचले. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 मध्ये 4 आतापर्यंत अतिशने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली अतिशची. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिले काही पे निघाय काही पे निशाणा असं मात्र चित्र पाहायला मिळालंय. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर महत्वपूर्ण ठरवला जातोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातंय ना. परंतु प्रत्येक बॉलवर आपण पाहिलं वार 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 होताना पाहायला मिळतोय, परंतु प्रत्येक बॉल हा बाउंड्रीच्या लाईनच्या पार नाही होणार. 5 मध्ये आतापर्यंत आलेल्या 4, अगदी 3 तर डॉट पाहिलेत आपण. तापेस झाला यावेळेला. विकेट किपर पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि पोहोचलेत. विकेट मिळाली मोठी. आकाश यावेळेला मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. आकाश पागीची विकेट आपण पाहिली आहे तर या मॅच मध्ये सगळ्यात महत्वाची ती विकेट डाऊन झाली आहे. सफलता मिळवली अतिशय सक्सेसफुल षटक पाहायला मिळालंय. 2 षटकाचा खेळ समाप्त. फलकावर पाहतोय 18 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकास. 2 पंच आपण पाहिले. रोशन पाटील यांना अजय पंचांची भूमिका पूर्ण करत असताना संकेत बॉलिंग ट्रॅक वर आपण पाहतोय. संकेत तलेकर
फुलटॉस चेंडू आपण पाहिला तर खोल टप्पा निवडायचा होता, म्हणजे फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला आणि त्याचं चांगलं क्षेत्ररक्षण होताना तिथे पाहायला मिळालं. धाव एक टीमच्या टोटल मध्ये झालेली आहे. एकूण वाढ आपण पाहिली आहे तर 19 धावा डोळ्याच्या समोर येत आहेत एक गडाच्या मोबदल्यात. बघा वॅटची वरची जे आहे लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू वेगाने पाठलाग तर मात्र मोठा झालाय. चेंडूला स्टॉप देखील गेला. धावा 2 मिळवल्या गेल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नाहीये. अगदी आपण पाहिलं तर मग जिथे विकास याने थोडंसं थांबवलं पॉपिंग क्रीजमध्ये स्वतःला आणि इथून आपण बघितलं तर मग 2 धावा. संकेत त्यांचा बॉल पाहिला पण तर लेग स्टंपच्या जवळ आहे. पंच निरीक्षण करतायत आपसमध्ये कारण की ज्याप्रमाणे रोशन पाटील आपण पाहिलं तर निरीक्षण करताना अगदी जवळून आणखी चेंडू लेगवर मात्र आपण पाहिलं तर गेलाय. परंतु माणसांच्या मनामध्ये डाऊट आहे का तिसऱ्या अंपायरसाठी जातील का नाही. तर त्याने सांगितलं की फायर डिलिव्हरी या. यस डेफिनेटली आपण बघितलं की 2 पंच आणि भरपूर मी तर म्हणेन की चांगल्या प्रकारे डिसिजन त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलाय. मिस केला जातोय. बघा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या एकूण 14 धावा पण त्यानंतर अतिशचं जे षटक राहिलं 4 धावांचं. त्यानंतर हे षटक आतापर्यंत 4 मध्ये 3 आले आहेत. म्हणजे जिथे धावफलकाचा जो आलेख आहे तो वरच्या दिशेने वाढता व्हायला हवा होता परंतु उलट झालं. इथे प्रत्येक ओव्हर नंतर जो आलेख आहे ना खाली खाली यायला लागलाय. जर असाच आलेख खाली राहिला तर मग अगदी बरं पडा टीम या मॅच मध्ये मागे पडेल. आता पुन्हा खोल मध्ये हाताळलाय. विकास देखील इंटेंट मात्र तितका चांगला नाही मिळालाय. दुसरा धावेचा प्रयत्न आपण पाहिलं तर शोधत होता चेंडूला जिथे क्षेत्ररक्षक शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर शोधतच राहिला परंतु तत्पूर्वी फलंदाजाने 2 धावा शोधल्या. संकेत विचार करतात पकड ना बॉल पकड परंतु क्षेत्ररक्षक म्हणतोय की मिळाला तर पाहिजे परंतु नव्हता मिळाला म्हणूनच तर नाही दिला. विजय होते ती ते 2 धावा तुमच्या टोटल 23 मध्ये पोहोचलाय. आता 5 फेकून झाले त्या तिसऱ्या ओव्हर मध्ये. शॉर्ट दिले आडवी पाठ यूज केली आहे. मिड विकेटला चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. सरळ निघून गेलाय सीमा रेखा पार आणि हा लाई चौकार. चकाचक 4 धावा चौकार आणि टीमची टोटल 27. षटक समाप्त झाले तिसरा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा जर आपण पाहिलं तर थोडासा ग्राफ मात्र थोडा वाढला या षटकामध्ये. आता आपण बघितलं पहिल्यामध्ये 14 दुसऱ्यामध्ये 4 तिसऱ्यामध्ये आलेले एकूण 9. चौथ्यामध्ये किती येतील हे देखील पाहावं लागेल. तुम्ही कुठे जाऊ नका. घेऊ एक आपण छोटासा ब्रेक मध्ये जाऊया आणि पुन्हा एकदा आपण या शेवटच्या षटकामध्ये मॅच मध्ये बॅक करूया. सत्तावीस धावा फलकावर 27. एक गडी आपण आकाश जो आपण पाहिला तर जवळ तिथे आकाशची विकेट डाऊन झाली आहे आणि मग तिथून असं वाटलं होतं की विकास सांभाळतील चांगला खेळ परंतु कुठेतरी महेशनं 9 आणि विकासनं 5 मध्ये ॲड केला. पार्टनरशिप झाली. आता बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. राकेश कडू बॉलिंग ट्रॅकवर.
पहिला बॉल हो हो क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर काही गोष्टी घडल्यात परंतु बघा तारांबळ उडाली टीम मध्ये 1 2 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये अगदी व्हॉलेंटियर्स आहेत आणि त्यांनी सांगितलं की या सिटीचा सेफ आहे असं चर्चा होणार नाही क्षेत्ररक्षण चांगलं झालंय परंतु त्या चांगल्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपल्याला पाहायला मिळाला आणि धावा जोडल्या. तीस धावा फलकावर राकेश बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर पिच तोडलंय फोडलंय या वेळेला चेंडूला मिड विकेटच्या बाहेर नेऊन सोडलंय ही आहे खासियत विकासची संघाचा केलाय विकास षटकार 6 धावा. चेंडू हवाय अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवा द्या अमृत चेंडू द्या. चौकार टीमच्या टोटलमध्ये षटकार आपण पाहिले 36 त्यानंतर पंच आपण पाहायला मिळतं या वेळेला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शैलेश आहेत तिथे अगदी आपण पाहिला दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना देखील पाहतोय 2 धावा मिळाल्यात. आता ज्या प्रकारे विकास आणि आपल्या संघाच्या जबाबदारीचं क्रिकेट खेळणं मात्र त्याच्यामध्ये समजूतदारपणा दर्शवला गेला आणि त्याला फायदा होतोय. 38 धावा फलकावर बघा आलेख वाढला पुन्हा एकदा धाव फलकाचा आडवी बॅट यूज केली आहे मिड विकेटला एका टप्प्याने ओव्हर ऑफ द रोप निघून गेलाय सीमारेखा पार हा तडक आहे विकासचा हा ब्रॅड आहे विकासचा दर्शवलाय चेंडू गेला सीमारेखा पार आणि हालाय हा चौकार. भरपूर शॉर्ट पिच चेंडू मिळाला अगदी अर्ध्या क्रीजवर जर या प्रकारची गोलंदाजी राहिली तर मग छोटा मुलगा पाहिला पण तर अशा प्रकारे चेंडूला अगदी व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट करेल. 42 धावा 42 रन्स. राकेश ला गोलंदाजी चांगली करावी लागेल. अतिशची गोलंदाजी छान राहिली होती त्यानंतर संकेतची देखील तशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेला आपण पाहिला तर फटका हवेत आहे झेल मात्र आलाय फिल्डर होते तिथे झेल पर्यंत पोहोचले देखील होते परंतु कन्वर्ट नाही झाला. धावा मिळाल्या 2 तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते फलंदाज होतील रनआउटच्या स्वरूपात बाद. धक्का क्रमांक 2 इथे लागेल आई गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा टीमला. अगदी आपण पाहिलंय तर विकास मात्र ज्याने एक चांगला खेळ केला 8 मध्ये 20 धावा मात्र त्याला परतावं लागेल डग आउट च्या दिशेने. गणेश मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल होता शेवटच्या बॉलवर मिळेल विकेट आणि विकेट जाईल गोलंदाजीच्या खात्यामध्ये. टीमची टोटल 44 धावा. नेक्स्ट मॅच आई चंडिका जुचंद्र आणि जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा दोन टीमचे कॅप्टन विनंती करतोय की टॉस साठी आपण लगेचच या. अगदी आपण पाहिलं तर 44 धावा फलकावर लगावल्या गेल्यात सरासरी 11ची आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे उर्वरित 4 षटकामध्ये. आता 45 धावा चेस करायच्या तर सुरुवात आपण पाहिली आहे तर आकाशने केली होती छान 12 धावा आपण पाहिल्या तर महेशने केली होती आकाशने 7 मध्ये 8 केल्या. विकासची खेळी आपण पाहिली तर छान राहिली आहे 9 मध्ये 22 परंतु गणेश याचं आपण पाहिलं तर योगदान मात्र तितकं फारसं राहिलं नाहीये. अगदी खेळ
हा राहिला जवळजवळ 44 आहेत. 45 आता करायचे आहेत, परंतु त्या कशा केल्या जातील त्याचा धावता विवरण घेऊन निकळण्यासाठी सज्ज झालेत मायक्रोफोनवर आमच्या साथी समालोचक मित्र मॅन फ्रॉम आपण पाहिलं तर पायगाव मिस्टर विजय चिभोळे. चला जगदंब स्फोट पेढरीपाडा संघाचं संघनायक टॉस साठी या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आई चंडिका स्फोट जुचंद्र टीमचे संघनायक सत्यमोहन भुरकून उपस्थित झालेत. आलेले आहेत धीरज दिंडा आणि अमृतजी भोये यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते टॉस आहे तो संपन्न करायचा आहे. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण देखील यायचं आहे. अर्पित आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकामध्ये. दोन टीम मध्ये टॉस मात्र ठिकाणी केला जातो. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग कोणाच्या बाजूने लागलाय जगदंब स्फोट पेंढरीपाडा टीमच्या बाजूने टॉसचा निकाल लागलाय आणि डिसिजन धीरज बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला मॅचला होती सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजेच 45 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर मग विकास कुम अँड दोन बॅटर विजय काळे अँड प्रफुल्ल नाईक. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा. पहिला बॉल या सेकंड पहिला आपण तर ऑन साइडला उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडं 6 धावांकरिता येतो हा षटकार. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. प्रफुल्ल नाईक जर आपण विचार केला तर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे एनसीसी नायगाव टीमचा. आणखी एक एनसीसी स्पोर्ट क्लब पाहिला तर मग नारंगी या ठिकाणी आहे आणि निश्चितच त्या संघाची देखील आठवण झाली. यावेळेस आपण पाहिला तर मग हो 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 फुल टॉस डिलिव्हरी होती, परंतु आपण पाहिलं तर चेंडूची पिचिंग थोडीशी बाहेरच्या दिशेने जरूर पाहायला मिळाली. तेच कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आपल्याला पाहायला मिळालं.
षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी ऑन साईडला चेंडू जातोय शॉर्ट मिडॉनला. एक सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं टीमचे टोटल आपण पाहिले तर मग पुढे सरकले 7 या कड्यावरती. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील 3. पहिल्या बॉल वरती षटकार आला, त्याच्यानंतर दुसरा बॉल आपण पाहिला तर अक्षरशः पायांवरती टाकला होता, त्याच्यानंतर ही एक सिंगल. लक्ष आहे ते म्हणजेच 45 धावांचं आणि या 45 धावांचा पटलाग पूर्ण करत असताना हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस विजय काळेच्या बॅट मधनं येतोय षटकार. लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलं गेले 6 धावांकरिता. काय जबरदस्त फटका या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. संघर्षाच्या वाटेवरती आपण चालत असताना पाहतो हे 2 फलंदाज आणि ज्यावेळेस तुम्ही संघर्षाच्या वाटेवर चालताना त्यावेळेस आयुष्य नेहमी सलाम करत असतं तुम्हाला. यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला पुश केलंय ऑफ साईडला. ऑफ ड्राईव्हचा फटका निश्चितच पाहायला मिळाला होता. 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिले तर मग झाली आहे ती म्हणजेच 15 धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅट 20 मध्ये हा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, एक धाव वेगाने पूर्ण केली आहे आणि एक या धावसंख्येवरती मात्र रोखलं गेलं. एका धावेनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेले ती म्हणजेच 16च्या घरामध्ये 16 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक पॉझिटिव्ह सुरुवात एनसीसी स्पोर्ट नायगाव टीम कडनं या ठिकाणी पाहायला मिळते. 2 बॅटर प्रफुल्ल नाईक आणि विजय काळे चांगले बॅटिंग करत आहेत. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 18 आणि 18 मध्ये अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. चला ग्रुप मीटिंग करू नका. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 18 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 29. कहा जाता है बिना मेहनत से कुछ भी नहीं मिलता मेरे दोस्त. कुदरत कबूतर को भी खाना पानी देती है मगर घोसला नहीं. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग या मॅच वरती जर विजय मिळवायचा असेल तर नुसतं मात्र क्रिकेट खेळून चालणार नाहीये. त्याच्यासाठी काहीतरी गेम प्लॅनिंग ही देखील आखणं खूप गरजेचं आहे आणि ते या ठिकाणी करावे लागेल. आता मात्र 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 29 धावा रोखायचे आहेत. त्या म्हणजेच टीम बरफपाडा संघाला गावदेवी स्पोर्ट बरफपाडा अँड एनसीसी स्पोर्ट नायगाव अशी ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मनोज चिपाटचा हा पहिला बॉल राऊंड द विकेटनं यावेळेस आपण पाहिला तर मग थोडासा धीम्या गतीने हा बॉल टाकला होता आणि हा चेंडू आपण पाहिला तर मग डॉट आलाय. म्हटलं गेलं ना, नशीब नावाची गोष्ट मेहनत नावाच्या गोष्टी समोर कायम हार मानत असते आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मेहनत करावी लागेल. मनोज चिपाटचा पहिला बॉल आपण पाहिला तर मग डॉट आलाय. डॉट चेंडून मात्र षटकाला शुभारंभ झालाय या दुसऱ्या ओव्हर मध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवेमध्ये हा शॉट मात्र खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत, पकडला जाईल हा झेल आणि समाप्त झाला मिस्टर विजय काळे. या खेळाडूचा खेळ विजय या ठिकाणी बाद होत आहेत. कमबॅक करणार हे षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मनोज चिपाटचं आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग 2 बॉल त्याने टाकलेत. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग विकेट. त्याच्यात देखील हौसले थोडेसे बुलंद झालेत. मंजिल थोडी कठीण है लेकिन हिम्मत नहीं हारूंगा, इतना तो भरोसा है खुद पर, इस बार बाजी जरूर मारूंगा. याच उद्देशानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हे षटक मात्र टाकण्यासाठी मनोज चिपाटनं मात्र सुरुवात केली आहे. परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये संकेत
तळेकर आलेत. आणखी एक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल नाईक जे सध्या चांगले बॅटिंग करतायत. यावेळेस आपण पाहिलं तर मग संकेत आलेत न्यू बॅटर. यावेळेस हलक्या हातानं मात्र चेंडूला डिफेन्स केले. चेंडू गेला होता पॉइंटला. एक सिंगल मात्र कंप्लीट केली आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकले आहे 17 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र स्ट्राईक वरती आणलं गेले प्रफुल्ल नाईकला. मनोज चिपाटचा पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. लेग बाईसच्या सुरूमध्ये एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होते. म्हटलं गेलं ना, यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला कधी घाबरू नका. तर कष्ट करताना आपण घाबरले तर मग निश्चितच आपण कुठेतरी मागे पडू शकतो. यावेळेस मनोज चिपाटचा हा पुढचा चेंडू. यावेळेस आपण पाहिलं तर मग हो 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 हा झेल सोडलाय की मग मॅच सोडलाय. संकेत तलेकरला मात्र या ठिकाणी जीवनदान मिळाले गेले आणि ज्या ज्या वेळेस फलंदाजाचे झेल सुटले गेलेत ना, त्या वेळेस आपण पाहिलं तर मग फलंदाजाचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा वाढला गेलाय आणि मग तो हळूहळू रंग बदलायला देखील सुरुवात करतोय. चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग पुन्हा एकदा हवेमध्ये शॉट हा खेळला गेला आहे. एक धाव वेगानं पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला होता आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपण या ठिकाणी पाहतोय. कमबॅक करणारं हे मनोज चिपाटचं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग भरपूर धावा आल्या होत्या. जवळजवळ आपण पाहिलं 16 धावा आल्या होत्या. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक विकेट आणि फक्त 4 धावा खर्च केल्या मनोज चिपाट या गोलंदाजानं. चांगले बॉलिंग या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळाली. म्हटलं गेलं ना, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुमची मेहनतच तुमचं खरं शस्त्र आहे आणि ते खरं शस्त्र या दुसऱ्या ओव्हरमध्ये निश्चितच पाहायला मिळालं मनोज चिपाटच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये अजून सुद्धा मॅच जिंकण्यासाठी चला घाई करायची आहे. यानंतर होणारा मॅच आपण पाहणार आहोत. टीम आई चंडिका स्पोर्ट जुचंद्र आणि त्यांच्या समवेत जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा या दोन संघामध्ये. सध्या तरी आपण पाहिलं तर मग जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये नंबर 1 वरती रँकिंग करते. कारण आपण पाहिलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये सेक्शन 3 मध्ये नंबर 1 ची कामगिरी करणारी टीम म्हणजेच जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा. सर्वात जास्त पारितोषिक यंदाच्या वर्षामध्ये त्यांच्या नावावरती राहिले गेलेत. आज देखील तो कारनामा या ठिकाणी केला जाईल का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला घाई करायची आहे. राकेश कुम बॉलिंग ट्रॅक वरती आलेत.
राकेश कुम राऊंड द विकेट न षटकातील पहिला बॉल. ओहो, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं होतं. पहिला बॉल डॉट आलाय. आता मात्र 11 बॉल जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. ओहो, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू निघून जाईल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांकरिता आला हा षटकार. कहा जाता है पैरों को खोल जमाना उड़ान देखता है, पैरों को खोल जमाना उड़ान देखता है, जमीन पे क्या आसमान दिखता है. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पैर खोललेत आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिला तर मग हा षटकार देखील पेश केलाय फलंदाज प्रफुल्ल नाईकनं. धीम्या गतीचा बॉल होता, स्टेप आउट झाले, फुलटॉस बॉल हाफ व्हॉलीवर घेतला आणि चेंडूला भिडकावून दिलं सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरिता. आणि त्या षटकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली गेली आहे 26 आकड्यावरती. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 19 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 10. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे वाईट वर्सेस बाईज, म्हणजेच या 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं तुमचे टोटल आपण पाहिले तर मग पुढे सरकले 28 आकड्यावरती. थोडासा प्रेशर मध्ये नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राकेश कुम स्वतःला सावरावं लागेल. ज्या अनुषंगाने आपण पाहिलं तर मग मनोज चिपाटण्याची गोलंदाजी हाताळली, त्याच्यावरती देखील थोडंसं लक्ष केंद्रित करावं लागेल. षटकातील पुढचा बॉल, स्टेप आउट होऊन चेंडूला मात्र फोर्स केले मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे, ओहो, सुटला गेलाय झेल, पकडायला हवा होता. हा दुसरा जीवनदान मिळाला गेलाय. म्हटलं गेलं ना, आयुष्यात एकच ध्येय ठेवायचं, हरलो तरी चालेल पण प्रयत्न करणं सोडणार नाहीये. हा ध्येय जर मनामध्ये तुम्ही घेतला ना तर निश्चितच तुम्ही यशस्वी होऊ शकता. सध्या तरी या ठिकाणी आपण पाहिलं तर मग त्या ध्येयाची गरज आहे. राकेश राऊंड द विकेटनं स्विच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. सुरुवातीला बॅटर बेट झाले, त्याच्यानंतर यष्टीरक्षक आणि त्याच्यानंतर थर्डमॅन देखील बेट झाले होते. अखेरच्या वेळी आपण पाहिलं तर मग शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले. लेग बाईच्या स्वरूपामध्ये या 2 धावा मात्र या ठिकाणी मिळाल्या जातील. दोन्ही टीमची टोटल आपण पहिली तर मग जाऊन पोचली आहे 31. 31 आकड्यावरती 31 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 8 चेंडू 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली. आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकले 32 आकड्यावरती. आता मात्र 7 बॉल 13 ची गरज. सिर्फ सोचने से कुछ नहीं होता है, मेहनत वो चाबी है जो सपनों को हकीकत में बदल देती है. अजून सुद्धा या ठिकाणी मेहनत करावी लागेल. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आपण पाहिलं तर मग हॅपटॅकर बॉल होता, चेंडू निघून जाईल, थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे, चौकार आलाय आणि चौकारानं धावसंख्या आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे. ती म्हणजेच 36 आकड्यावरती. आता मात्र 6 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच 9.
6 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. आपण पाहिलं तर मग धावांची गरज आहे 9. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून मात्र चेंडूला पाठवलं सीमा रशेच्या बाहेर. सरळ 4 धावांकरिता पहिल्याच बॉल वरती आला हा चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्यानं टीमची टोटल आपण पाहिले तर मग पुढे सरकली गेली आहे, ती म्हणजेच 40. आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच 5. पाच चेंडू 5 धावांची आवश्यकता. हवाई हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडला झेल आणि समाप्त झाला आहे प्रफुल्ल नाईक ह्या खेळाडूचा खेळ. आउट. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय, राकेश कडू. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर अजून एक चेंडू मात्र डॉट आलाय, सामन्यामध्ये वापसी केली आहे. ओहो, यावेळेस मी तर मला यष्टीरक्षकाने केले चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर मग विकेट. संकेत तलेकर आउट. मोठी विकेट मात्र मिळवली गेली आहे. सामन्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहिलं तर मग क्लोज आणि एकदम क्लोज मात्र पाहायला जरूर मिळालं गेलंय. दोन्ही चेंडू आणि आता मात्र 3 धावांची आवश्यकता. सुधीर सातवे. 2 बॉल 3 धावांची आवश्यकता. कदाचित हा बॉल जर इष्ट्यांच्या मागे पकडला असता तर
आणखी काही वेगळं चित्र जरूर पाहायला मिळालं असतं. यावेळेस आपण पाहिलं तर मग न्यू बॅटर सुधीर सातवे आलेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग त्याला बनवायच्या 2 चेंडूमध्ये 3 धावा. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 3 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुधीर सातवी. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे वाईट आणि मॅच झाली आहे पुन्हा एकदा टाईट. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. वो चाय भी क्या उसमें चक्कर ना हो और वो मैच भी क्या उसमें बराबर की टक्कर ना हो. बराबरची टक्कर मात्र या ठिकाणी चालू आहे. हलक्या हाताने छोट्याला मात्र डिफेन्स केलाय. ओ हो हो हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचाच फायदा समोरच्या टीमला झालाय. मॅच जिंकलाय तो म्हणजेच टीम एनसीसी नायगाव या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम एनसीसी नायगाव अँड हार्डक गाव विस्फोट बरपाडा.